नंतर येणाऱ्या ज्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहे, तर आज रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कमिटीची जिल्हा प्रमुखांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुका महायुतीमधून लढाव्यात आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आणि इतर जे काही मित्रपक्ष आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण जर काय आपल्या या आणि त्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मुंबईमध्ये 15-20 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी राहील महानगरपालिकेच्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या 5-6 तरी जागा एका जिल्ह्यामध्ये आणि पंचायत समितीच्या 8-10 जागा देण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्यावा अशी आमची आजच्या बैठकीमध्ये आम्ही मागणी केलेली आहे. रिपब्लिकन पक्षाचं एक शिष्टमंडळ माननीय देवेंद्र फडणवीस आणि जे रवींद्र चव्हाणजी जे नवीन अध्यक्ष झालेले आहेत BJPचे, त्यांच्यासोबत आमचं शिष्टमंडळ चर्चा करेल आणि काही जागा ज्या आम्ही काढलेल्या आहेत त्या जागांची मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हिस्सा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काय वाटतं, काय बदल होऊ शकतो? ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीचा फार प्रचंड मोठा फायदा होणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे की मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन नॉन मराठी लोकांना नाराज केलेला आहे आणि मराठी लोकांच्या बाजूनं ते आहेत ही गोष्ट जरी खरी असली तर आम्ही सुद्धा मराठीच्या बाजून आहोत. आमच्यासोबत सुद्धा मराठी मतदार आहेत. RPI सोबत मराठी मतदार आहेत, BJP सोबत आहेत, एकनाथ शिंदेसोबत आहेत, अजितदादांसोबत आहेत. सगळेच मराठी मतदार हे त्या दोघांच्या बाजूला जातील अशी परिस्थिती अजिबात नाही आणि त्यामुळं आणि दुसरा फायदा मला हा आहे की महाविकास आघाडीमध्ये फूट होईल. त्यामुळं काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी ते वेगळे लढतील आणि महायुतीला मुंबईच्या महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्याची संधी अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्यासमोर आलेली आहे. त्यामुळे त्या दोन बाजूंनी एकत्र येऊन त्यांनी आपली ताकद दाखवावी अशी माझी त्यांना सूचना आहे. पण ते एकत्र येतील असं मला वाटत नाही आहे. पण जर एकत्र आले तर तरीही आमचं नुकसान अजिबात होणार नाही. उलट दोघे एकत्र येण्यामुळं महायुतीचा अजूनही जास्त फायदा होऊ शकेल. सर, पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की रामदास आठवले यांचे प्रामाणिक मत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हा तपास NIA आहे. 2014 पासून ते त्यांचं नेतृत्व अमित शाह करत आहेत. त्यांच्या निदर्शनाखाली हा तपास झाला आहे. त्यामुळे आठवले यांनी राजीनामा द्यावा. काय कोण काय म्हणाले? पृथ्वीराज चव्हाण. हा, पृथ्वीराज चव्हाण यांनी. अच्छा, काय म्हणाले? राजीनाम्याची मागणी केली. नाही, पृथ्वीराज चव्हाण हे आमचे मित्र राहिलेले आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी आता मी राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मी कधी त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलेलं नाही आहे. त्यामुळं मी आंबेडकरवादी आहे. बाबासाहेबांच्या विचाराचा मी आहे आणि विचार जर वेगळे असलेही तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आठवणीमध्ये एक गोष्ट मी आणून देतो की काँग्रेस पक्षामधलेच असंख्य लोक BJPमध्ये आलेले आहेत. त्यानंतर मी एवढे सांगू शकतो की माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळेला समाजवादी पक्षाचे जॉर्ज फर्नांडिस असतील, शरद यादव असतील, नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, DMK असेल, असे अनेक जे पक्ष होते हे पक्ष NDA मध्ये होते आणि मी सुद्धा त्या NDA मध्ये आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA आहे. वैचारिक मतभेद काय मुद्द्यावर असू शकतील आहे ती, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती देशाच्या डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मी BJP सोबत आहे. मी काही त्यांचे सगळे विचार स्वीकारले त्याचा अजिबात नाही. पण माझी भूमिका, माझा अजेंडा हा आंबेडकरवादी अजेंडा आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे जाणारा माझा अजेंडा आहे. संविधानातला भारत उभा करण्याचा माझा अजेंडा आहे. त्यामुळं मी राजीनामा देण्याचा काही विषय अजिबात येत नाही आहे. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचं मी आभार मानतो. त्यांनी जरी माझा राजीनामा मागितलेला असला तरी मी अजिबात राजीनामा देणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न.
प्रज्ञा सातवी यांनी म्हटलेलं हा? आहे बॉम्बस्फोटामध्ये मोदीजींचं नाव घेण्यासाठी प्रेशर दिलं गेलं असं प्रज्ञा सातवी यांनी म्हटलेलं. मला वाटतं काय प्रज्ञा सिंग काय म्हणाल्या काय मला माहीत नाही आहे, पण मला ऐकायला मिळालं की मोहन भागवत यांचं नाव घ्या अशा पद्धतीचा दबाव हा होता असं एक अधिकाऱ्याने आता सांगितलेलं आहे. त्या अधिकाऱ्याला माझं सांगणं असं आहे की जर तुमच्यावर दबाव होता तर का पण नाही पकडलं त्यांना? मग दबाव होता आणि मग दबाव जर होता तर मग तुमच्याकडं पुरावे नसताना तुम्ही या लोकांना का पकडलं? आपण ज्या लोकांना आपण पकडलेलं आहे त्या लोकांचा नक्की त्यामध्ये हात होता का? जर त्यांचा हात होता तर त्यांचे एव्हिडन्स देण्याचा अधिकार हा पोलिसांचा होता किंवा त्या इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांचा होता. त्यांना कोर्टाला पुरावे देता आले नाही, त्यामुळे कोर्टाने त्यांना सोडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोदींपर्यंत काय मोदींना पकडा वगैरे असं काय आदेश दिले असतील असं मला वाटत नाही आहे. पण त्यावेळेस सरकारने मात्र या संबंधामध्ये हिंदू आतंकवाद अशी भूमिका त्या काळामध्ये घेतलेली होती. माझं म्हणणं असं आहे की आतंकवाद हिंदूही नसतो आणि मुस्लिमही नसतो, आतंकवादाला धर्म नसतो आणि आतंकवादच असतो. त्याला उखडून टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं माझं मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.